तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडून पाश मायेचे घेऊन श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा। कुठे बाहेर आहेस का? हा, अरे तो भिडे मला घेऊन आला होता भेळ खायला। भेळ? भेळ खातायत का सिद्धेश भाऊजी? हाँ हो। म्हणजे आमचे हे बोलले ते काही खोटं नव्हतं। ए चिमणी, जास्त तोंड वर करून बोललीस ना तर थोपाट फोडून ठेवेन, आधी सांगतोय। हो ते तर नेहमीच आहे। अरे रूम सर्व्हिस वाला तुमच्या रूम बद्दल तुमचा कॅमेरा काढून घेऊन जातो आणि त्याचा तुम्हाला पत्ता लागत नाही। मिस्टर घाटगे, कॅमेरा घाणेकरांच्या स्वीट मध्ये होता। पण मग आता तुम्ही प्रूव्ह कसं करणार? प्रूव्ह करण्यासाठी त्या कॅमेराचा काहीच उपयोग झाला नसता। म्हणजे माणूस जरुरीपेक्षा जास्तच सभ्य निघाला। आजवर मी अनेक पुरुष पाहिले, अगदी जवळून पाहिले, पण याच्यासारखा पुरुष पाहिला नाही। बायकोशी इतका प्रामाणिक असलेला पुरुष हल्ली सापडत नाही। मला कधी कधी पश्चाताप होतो की मी उगाचच त्याला सस्पेंड करायला लावलं। डोंट टॉक रबिश। तुम्ही काय बडबडताय तुमचं तुम्हाला कळतंय का? इथं ऑफिसनं त्याची एक्सपायरी प्लॅन केली आणि तुम्ही इथं अशी पड खाताय। अहो पण घाणेकरांच्या विरुद्ध मांडण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये। पण त्याने तुमचा विनयभंग केला असं सांगा। नाही हो, त्यांनी असं काहीही केलेलं नाहीये। तरी सांग। पण यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही। ठेवतील, हल्ली ठेवतात। तुम्ही अलीकडचे पेपर वगैरे वाचलेत की नाही? पण हे सगळं मी का करू? कारण तुमच्या कंपनीला करोडो रुपयाचा बिझनेस मिळणार आहे। पण एक विचारू, तुम्ही काय एवढा तिरस्कार करता मिस्टर घाणेकरांचा? कारण तो माझा काय? माझा जावई आहे। व्हॉट? हो, मी माझ्या मुलीसाठी एकाहून एक सरस प्रपोजल्स आणली होती। ती सगळी तिनं धुडकावून या सामान्य माणसाशी लग्न केलं। तो माझ्या डोक्यात गेलाय तो ह्यामुळे। माझ्या मुलीने मला चॅलेंज केलाय की तो तिच्याच योग्यतेचा पार्टनर आहे आणि मला ते चॅलेंज खोटं ठरवायचंय। पण अशा पद्धतीने? अशा पद्धतीनेच। अहो पण अशाने तुमच्या मुलीचा संसार। माझ्या मुलीच्या संसाराची तुम्ही काळजी करू नका। उलट माझ्या मुलीचा संसार मोडण्यासाठी मला मदत करा। मी तुमच्या कंपनीला 100 कोटीचं काय 1000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देईन। झालं का तुमचं कॉन्ट्रॅक्ट फायनल? बोलणी चालू आहे। मॅडम, मी तुमच्यासाठी अमेरिकेहून काहीतरी आणलंय। काय आहे? फ्रेंच परफ्यूम। थँक्स। काय झालं? आवडलं नाही का? नाही आवडलं। का? कारण या परफ्यूमला कसल्या तरी कारस्थानाचा वास येतोय। हे बघ, तू आता रुजुता वहिनींना सांगायला काही जाऊ नकोस। हे बघ, एकदा तुझी इन्क्वायरी होऊन दे, त्यातनं सही सलामत तू बाहेर पड आणि नंतर जे काय घडेल ते सांग ना तू वहिनींना। नको रे भिडे, इन्क्वायरीच्या आधीच सगळं तिला सांगितलेलं बरं आहे। नंतर तिला कळलं तर ती कसं रिॲक्ट करेल सांगता येत नाही। ते तर आता होणारच आहे। एक तर तू शृंगारपुरे मॅडम बरोबर अमेरिकेला गेलास हे वहिनींना कळाल्यावर
तुझा कपाळ मोक्ष होणार हे ठरलेलंच आहे. मग उद्याचं मरण आज का उडवून घेतोयस? ये लो साहब, भेल खाओ। और हमको एक बात बताओ, आप किसी और के साथ अमेरिका गए थे, ये रुजुता को मालूम नहीं है क्या? अबे तू काय को बीच में मुंह मार रहा है? तू चुपचाप अपना काम करना. नहीं, ऐसा ही जानकारी के लिए पूछ रहे थे और कुछ नहीं. हा आपलं सगळं बोलणं चोरून ऐकत असतो की काय? अरे चोरून काय को सुनेगा साहब, सब अपने आप सुनाई पड़ता है. अपने आप सुनाई पड़ता तो सुनकर दुर्लक्ष करने का. अरे ऐसा कैसा दुर्लक्ष करने का साहब? अरे हमको भी सुनने में बहुत मजा आता है ना कि ये साहब के घर में क्या हो रहा है, क्या नहीं हो रहा है. क्या है साहब, ये धंधे के मामले में हमको टाइम नहीं मिल पाता टीवी देखने को, तो यही हमारा मनोरंजन है. हमको बहुत अच्छा लगता है कि साहब ने मैडम को क्या बोला, रुजुता ने साहब को क्या बोला. हा माझ्या बायकोचं का नाव घेतो इडियट? सुनो, इनकी वाइफ का नाम नहीं लेने का. क्यों, इनका तलाक होने वाला है क्या? अरे नहीं, ऐसे ही हमको जरा लगा. ए काय बोलतोस तू? हा जरा जास्तच बोलायला लागलाय आता. एक मिनिट थांब. तू इथे ठेवून दे. बेल ठेवून दे इकडे. ती पण ठेवली. ठेव तू इकडे बेल ठेव. चल आपण तिकडे जाऊ. चल तिकडे चल. ये लो, हम अच्छी बात कर रहे थे, इनको तीखी लग गए. अरे इतनी तो हमारी भेल भी तीखी नहीं होती भाई. हा असा काही पचकला नसता ना तर त्याच्याकडे असलेली सगळी उतारी मी तुझी चुकवली असती. अरे मग इथे देऊन ठेव ना माझ्याकडे. आधीच मी टेन्शन मध्ये. खरं काय कळल्यावर ऋतुता कसं रिॲक्ट करेल आणि हा म्हणतो तलाक होणार आहे का? एक मिनिट थांब. हा मॅडम, गुड मॉर्निंग. 1 तासात अमेरिकेत कसा पोहोचेन मी? अरे तुम्ही आलात मुंबईत? कधी, कशा? नाही सॉरी, फालतू चौकशी नाही करत. हो माझ्या बरोबरच आहे. लगेच सांगतो. ओके. अरे बापरे, ती बया आली की काय अमेरिकेहून? हो, आणि तुला आत्ताच्या आत्ता ऑफिस मध्ये बोलवलंय. मला? हो. संसार माझा वेगळा. हो मिस्टर घाटगे, मी त्याला बोलवलंय. मी माझ्या बाजूने सगळे प्रयत्न करते. हो, मी तुम्हाला फोन करते थोड्या वेळात. ओके. गुड मॉर्निंग मॅडम अँड वेलकम टू इंडिया. वेलकम टू इंडिया म्हणजे मी काय फॉरेनर वगैरे आहे की काय? तसं नाही मॅम, आम्हाला वाटलं इतके दिवस तुम्ही अमेरिकेला राहिलात म्हणजे आता तिकडेच सेटल होणार. आता ते दात दाखवणं बंद करा आणि मला सांगा तुमचा मित्र कुठे आहे? मित्र बोलवतो. हा पांडू. ए पांडू. हा पांडू कोण आहे? पिऊन. अहो मी म्हंटल तुमच्या मित्राला बोलवा. पांडू ही माझा मित्रच आहे. ओ प्लीज, मी मिस्टर घाणेकरांबद्दल विचारते. ते माझे साहेब आहेत. तेच ते. कुठे आहेत ते? आहे बाहेरच आहेत. मग त्यांना बाहेर ठेवून तुम्ही आत काय करताय? पाठवा त्यांना. आणि हो, तुम्ही बाहेरच थांबा आणि जोपर्यंत मी तुम्हाला बोलवत नाही ना तोपर्यंत आत येऊ नका. ओके? येऊ मी? ओ प्लीज. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हे कशाबद्दल? तुमच्या स्वागताप्रित्यर्थ. या बुकेऐवजी एक साधं गुलाबाचं फूल जरी ऑफर केलं असतात ना तरी तुमच्यावर सस्पेंड व्हायची पाळी आली नसती मिस्टर घाणेकर. त्या एका साध्या गुलाबाच्या मोबदल्यात बरेच काटे मोजावे लागले असतं. त्याचं काय? काटे काय तुम्हाला चुकत नाहीत मिस्टर घाणेकर. उद्या इन्क्वायरी कमिटी समोर नाक धरून तुम्हाला माझी माफी तरी मागायला लागेल किंवा डिसमिसची ही ऑर्डर एक्सेप्ट करावी लागेल. थोडक्यात एक साधं गुलाबाचं फूल दिलं नाही म्हणून तुम्ही माझा काटाच काढायचं ठरवलं. तुम्हाला प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये मिस्टर घाणेकर. कळतंय, चांगलंच कळतंय मला प्रसंगाचं गांभीर्य. पण येईल त्या प्रसंगाला सामोरं जायची तयारी आहे माझी. शहाणे असाल तर मी सांगते तसं करा. काय करू? माझी माफी मागणारं एक पत्र लिहून द्या. मी तुमची सस्पेन्शन ऑर्डर लगेच मागे घ्यायला लावते. तुमची माफी मागायचा प्रश्नच येत नाही मॅम. कारण माफी चूक केल्याबद्दल मागायची असते, चूक टाळल्याबद्दल नाही. मग तर तुमची उपासमार अटळ आहे.
स्वतःच्या तत्वांवर ठाम विश्वास असेल तर उपासमारीची भीती वाटत नाही मॅम. अहो आपल्या प्रिय बायकोचा तरी विचार करा. तुम्ही तिची काळजी करू नका मॅम. तिच्यावर उपासमारीची पाळी कधीच येणार नाही. तिने आता ऑफिस जॉईन केलं. तिला माहिती आहे का की अमेरिकेत तुमच्याबरोबर कोण होतं ते? ते मी तुम्हाला कशाला सांगू? नाही, एकदा तुम्ही म्हणाला होतात की हे जर तिला कळलं तर ती मला डिवोर्स देईल म्हणून. तिने मला डिवोर्स दिला तरी मी कोणाला गुलाबाचं फूल ऑफर नाही करणार मॅम. भारीच बाई तुम्ही तत्वनिष्ठ. आपलं बोलून झालं असेल तर मे आय टेक युअर लीव्ह मॅम? यू मे. पण जाण्यापूर्वी माझा एक सल्ला आहे तुम्हाला. कोणता? इन्क्वायरी सुरू होण्यापूर्वीच राजीनामा देऊन मोकळे व्हा. का? कारण यातच तुमचं हित आहे. राजीनामा देण्यात? येस. कारण तसं झालं तरच या कंपनीतून तुम्ही मानाने बाहेर जाल आणि कंपनीचे सगळे बेनिफिट्सही मिळतील आणि दुसरीकडे नोकरी शोधता येईल तुम्हाला. नाहीतर ही कंपनी तुम्हाला अपमानास्पद रीतीने बाहेर काढेल आणि तेही तुमचं सर्व्हिस रेकॉर्ड स्पॉइल करून. मग तुम्हाला कुठे दुसरीकडे जॉबही मिळणार नाही. हरकत नाही मॅम. स्वतःचं चारित्र्य जपताना पुरुषांना किती किंमत मोजावी लागते ते बघायचंच आहे मला. हॅलो, रुजुता आली नाही अजून. आपण कोण बोलताय? हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग आशा. गुड मॉर्निंग. अगं आता तुला एक कॉल आला होता. कोण ग? माहित नाही पण कदाचित जेडी सर. जेडी? अगं म्हणजे जयदीप दांडेकर. ओ येस. सगळेजण त्यांना जेडीच म्हणतात. पहिल्याच भेटीत त्यांनी मला सांगितलं होतं की मला सर वगैरे काही म्हणायचं नाही, नावानी हाक मारायची. हवं तर जेडी म्हण. अशीच सुरुवात करतात ते नेहमी. म्हणजे सगळ्याशी असंच बोलतात पहिल्या भेटीत. आशा तुला सरांबद्दल खूप माहिती आहे का ग? नाही ग, असं काही नाही. मग तू नेहमी सूचक का बोलतेस जेडी बद्दल? नाही, उगाच काही गैरसमज करून घेऊ नको माझ्याबद्दल. बरं मी येते, खूप कामं पडली आहेत, इव्हेंट ऑर्गनाईज करायचंय. आशा तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. तू माझ्यापासून काही लपवू नकोस प्लीज. असं काही नाहीये. नोकरीच्या ठिकाणी आपण सावध असलेलंच बरं, विशेषतः सुंदर बायकांनी. मग मला घाबरायचं काहीच कारण नाहीये. हाय. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एक्सक्यूज मी. तू आत्ताच आलीस ना? नाही, बराच वेळ झाला. खोटं बोलू नकोस. मी आत्ता फोन केला होता तेव्हा नव्हतीस तू. अच्छा, म्हणजे तो फोन तुम्ही केला होतात का? हो, मीच केला होता. काही सांगायचं होतं का मला? नाही, जस्ट कन्फर्म करत होतो की तू ऑफिसमध्ये आली आहेस की नाही. काही माणसं ऑफिसमध्ये आल्याशिवाय माझं ऑफिसमध्ये मनच रमत नाही. दिल्लीच्या ऑफिसमध्ये माझ्या खूप दांड्या व्हायच्या. विचार का म्हणून? का? ज्यांच्यासाठी ऑफिसमध्ये जायचं असं कोणी राहिलंच नाही तिकडे नंतर. अच्छा, म्हणजे आधी होतं का? सॉरी, मी असा प्रश्न विचारायला नको होता का? इट्स ओके. मी जरा नॉस्टॅल्जिक झालो होतो. आता कामाचं बोलू. एका प्रख्यात कंपनीने त्यांच्या प्रोडक्ट्सचं ॲडव्हर्टाइजमेंटचं काम आपल्याला द्यायचं ठरवलंय. त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह त्याचं प्रेझेंटेशन बघायला येईल. ओके. त्यांचं काय प्रोडक्ट आहे? ते काही त्या कंपनीच्या माणसाने सांगितलं नाही. पण मग आपण प्रेझेंटेशन कसं देणार? आपण जो एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतलाय, फिल्म पर्सनॅलिटीजची पार्टीवेअर, त्याचं काम कुठपर्यंत आलंय? हो, ते काम चालू आहे. थोडं स्पीडअप व्हायला हवं. ओके सर. सर? सॉरी, जेडी. दॅट्स बेटर. मी लवकरात लवकर ते प्रोजेक्ट तयार करते आणि तुम्हाला दाखवते. फाईन. आणखी एक. काय सर? सॉरी, जेडी. मला जसं सर म्हणायचं नाही तसं मला आहोजावी करायचं नाही. सॉरी, ते मला नाही जमणार. जमलं पाहिजे रुजुता. प्रयत्न कर. मला ऑफिसमध्ये कुठल्या फॉर्मॅलिटीज नको आहे. इज दॅट क्लिअर रुजू? मी गेलं तर चालेल? एक मिनिट. तुला संगीताची आवड आहे का? संगीताची?
हो, लहानपणी मला माझे डॅडी गाणं शिकवायचा प्रयत्न करायचे. वाव, तुझे बाबा गायक आहेत? नाही, गायक वगैरे नाही आहेत ते, पण त्यांना खूप मनापासून संगीत आवडतं. हे सांगतेस काय? हो, आणि ते स्वतः खूप छान गिटार वाजवतात. अरे वा, म्हणजे तुझ्या डॅडींच्या आणि माझ्या आवडीनिवडी खूप जुळत आहेत. एकदा त्यांच्याशी ओळख करून दे ना. हो शुअर, कधीतरी ओळख करून देईन ना मी. कधीतरी का? आत्ता लाव ना फोन. आत्ता? आत्ता? का? त्यांना आवडणार नाही? नाही, तसं नाही. ते एखाद वेळेस एखाद्या मीटिंग मध्ये असतील. ओके, मग एक काम कर, त्यांचा मोबाईल नंबर देऊन ठेव. मी थोड्या वेळाने स्वतःहून त्यांना फोन करतो. काय ग, काय झालं? मीच कधीतरी तुमची ओळख करून देईन ना. ऑल राईट, एक काम कर, थांब. माझ्याकडे एक CD आहे, खूप छान क्लासिकल कलेक्शन आहे. ही घरी घेऊन जा, ऐक, आणि उद्या मला सांग कशी वाटते ती. मला आपल्या ऑफिसमध्ये संगीत इंट्रोड्यूस करायचं आहे. ओके, निघू मी. बाय. बाय. संसार माझा वेगळा. अरे इतकं सामसूम काय? आई, अण्णा, गेली कुठे सगळे? आहोत आम्ही इथेच आहोत. अरे आलास तू? तुम्ही आत काय करत होता? काय करत नव्हतो विचार, हुज्जत घालत होते एकमेकांशी. हुज्जत? कशावरून हुज्जत चालली होती तुमची? अरे सारखी माझ्या मागे टुमणं लावते. पनवेलला परत जाऊया, पनवेलला परत जाऊया, ऐकतच नाहीये. काय हे आई, मी तुला सांगितलं ना, आता पनवेलला जायची भाषा करायची नाही. नाही रे, पनवेलला सुद्धा जायलाच हवं. अरे साफसफाई वगैरे बघायला लागते ना. ते सगळं मी करतोय मॅनेज, त्या बाबतीत काही टेन्शन घ्यायची गरज नाही. वा, छान संगीत लावलंय घरात. अण्णा, कुठे मिळाली तुम्हाला ही CD? नाही, मी नाही लावली, सूनबाईने आणली, तिनेच लावली. हो ना, सकाळपासून डोकं उठले माझं. काहीतरी काय बडबडतेस? एवढं छान वाद्यसंगीत चालू आहे, घर कसं प्रसन्न वाटते यामुळे, हो की नाही? एक मिनिट, रुजिता आलीये? हो, केव्हाच आले. अरे व्हॉट सरप्राईज, तू कशी काय आलीस इतके लवकर? अरे माझे बॉस जाम मोडी आहेत. मध्येच लहर आली तर ऑफिस लवकर बंद करून टाकतात. लकी आहेस. हो, पण हिला सोडायला कशाला येतो प्रत्येक वेळी? आई अहो, प्रत्येक वेळी कुठे, क्वचित कधीतरी येतात ते. आई, त्यात काय गैर आहे? मला सुद्धा माझा बॉस कधीतरी ड्रॉप करत असतो घरी. तुझी गोष्ट वेगळी आहे सिद्धेश. ही अगदी जुनाट वृत्ती झाली आहे. हो, आहोतच आम्ही जुनाट मतांचे. म्हणूनच तर आमचा संसार टिकून आहे ना इतके वर्ष. नाहीतर तुम्ही हल्लीचे नवरा बायको बघते ना कसा संसार करता येते. सतत सतत एकमेकांवर कुरघोडी करत असता. तू असा, मी अशी, या थाटात चाललेलं असतं सगळं तुमचं. आणि काय ते म्हणतात ना, तो इगो इतका ठासून भरलेला असतो तुम्हा नवीन जोडप्यांमध्ये की जरा काही मनाविरुद्ध घडलं की चालले आपले घटस्फोट घ्यायला. बरं, आणि पोरींच्या मम्मी असतातच फुस लावायला. अयो बास आता, कुठल्या विषयावरून कुठे गेलात तुम्ही? ठीक आहे, मी उद्याच माझ्या बॉसना सांगून टाकते की मला घरी वगैरे ड्रॉप करत जाऊ नका, माझ्या सासूबाईंना आवडत नाही. ठीक आहे, झालं. म्हणजे सासू वाईट? ग, प्रत्येक गोष्टीत नेहमी वेगळा अर्थ कशाला काढतेस तू? हेच यासाठी मला माझ्या पनवेलच्या घरी राहायचं. म्हणजे ते वेगळा अर्थ काढणंही नको आणि न पटणाऱ्या गोष्टींवरून वादही नको. अगं ए पोरांनो, हे बघा, तुम्ही तिचं बोलणं फारसं मनावर घेऊ नका. तिची सवयच आहे अशी निरर्थक काहीतरी बडबडायची. मी तिची काळजी घेईन, तुम्ही काही काळजी करू नका. आणि हे 1-2 दिवसात ग्रह बदलतायत,
त्यावेळी सगळं काही व्यवस्थित होईल. मी समजावतो तिला. आईंशी कसं वागायचं कळतच नाही मला सिद्धेश. अण्णा म्हणतात तसं फारसं मनावर नाही घ्यायचं. अरे असं कसं म्हणून चालेल सिद्धेश? मला आईंचं मन जिंकायचंय, त्यांना आवडेल असं वागायचंय मला. मी नोकरी सोडू का रे? नाही, नको नको. केवळ आईला आवडत नाही म्हणून नोकरी सोडू नकोस. का रे? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काही नाही, पण तुझ्यासारख्या बुद्धिमान बाईनं घरात बसून राहणं मला योग्य वाटत नाही. अरे बाप रे, आज माझा नवरा चक्क मला बुद्धिमान वगैरे म्हणतोय. बोल, आज तुझ्यासाठी काय करू? प्रेम हवं, खूप प्रेम. सिद्धेश, अरे आई अण्णा आहेत हा घरात. नाही अरे, जेडी बद्दल जराही मिसअंडरस्टँडिंग नको हा. ही इज अ जेंटलमन. नाही नाही, मला तुला दुसरंच काहीतरी सांगायचं. मगाशी इथं म्युझिक वाजत होतं का? हो का? तुम्हाला त्रास झाला का? आपल्या या वरचेवर होणाऱ्या मीटिंग्सचे मिनिट तुमच्या जावयापर्यंत पोहोचत तर नसतील ना? आता पोचलं तरी त्याने काही फारसं बिघडणार नाहीये. सिद्धेशचं डिसमिसल जवळजवळ फायनल झालेलं आहे.